नमस्कार, मी वैशाली मधुर भोजन रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी रेसिपी करून दाखवणार आहे, ती म्हणजे आलू पराठ्याची रेसिपी। बऱ्याच जण मला रिक्वेस्ट केली होती की ताई आमचा पराठा जेव्हा बनवतो आम्ही त्यावेळेस लाटताना तो असा फुटला जातो किंवा तव्यावर टाकल्यानंतर तेही असा फुटला जातो, पण इथे कसा करायचा? तर हीच आलू पराठ्याची रेसिपी तुमच्या पुढे मुद्दामून करून दाखवणार आहे। तर हा पराठा बनवत असताना तर लाटताना अजिबात फुटत नाही किंवा तव्यावर टाकल्यानंतरही देखील फुटत नाही। तर तव्यावर टाकल्यानंतर ते एकदम टम्म फुगतो आणि मऊ लुसलुशीत आणि खायला देखील खूप टेस्टी लागतो। तर चला छानशा रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण बटाटे शिजवून घेणार आहोत। तर इथे मी हे 3 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि याला मधातून असं कापून घेतलेलं आहे। तर म्हणजे असे कापून घेतले की बटाटे लवकर छान शिजले जातात। जर तुम्हाला हे पातेल्यामध्ये जर बटाटे शिजवायचे नसतील तर तुम्ही कुकरमध्ये देखील हे बटाटे शिजवून घेऊ शकता। आता हे बटाटे आपण शिजवून घेऊया। तर हे बटाटे शिजवण्याआधी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठामुळे बटाटे लवकर छान शिजले जातात। आता हे पातेलं आपण गॅसवर ठेवूयात आणि याला चांगलं शिजवून घेऊया। बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर इथे मी एक चाळणी घेतली आणि इथे 1 वाटी मी हे गव्हाचं पीठ घालतेय आणि याला चाळून घ्यायचं आहे। तर असं चाळून घेणं गरजेचं आहे, जेव्हा आपण पराठे बनवतो ते खूप छान असे तयार होतात। यामध्ये मी थोडंसं मीठ घालतेय, खूप जास्त घालायचं नाही। आणि यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। जसं आपण कणिक मळून घेतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे, म्हणजे खूप पातळ नाही खूप घट्टही नाही, मीडियम मध्ये हे पीठ मळून घ्यायचं आपल्याला। तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे, खूप घट्टही नाही खूप पातळ नाही, मीडियम मध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तर या पिठाला असं तेल लावून घ्यायचं आहे, कारण की आपण जेव्हा हे पीठ असं कोरडं होतंय त्यावरच्या अशा पिठावरच्या अशा भेगा वगैरे दिसतात अशा, त्याच्यामुळे हे तेल वगैरे लावून घेणं गरजेचं आहे। आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतेय। आता यावर एक झाकण लावून घेऊया आणि याला 15 ते 20 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान असं मुरलं जातं। आता आपले बटाटे देखील छान शिजलेले आहेत। आता यावरले आपण साल काढून घेऊया। तर ही पूर्ण अशी साल काढून घ्यायची आहे। मीठ टाकल्यानंतर बघू शकता लवकरच आपले हे बटाटे खूप छान असे शिजलेले आहेत, खूप कमी वेळामध्ये हे बटाटे शिजतात। आता हे साल काढून घेतलेला बटाटा आहे ते आपण एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण हे सगळे बटाट्यावरची साल काढून घेऊयात। तर इथे मी हे बटाट्यावरची सगळी साल काढून घेतलेली आहे। आता या बटाट्याला आपण किसून घ्यायचं आहे। तर हे बटाटे तुम्ही हाताने देखील याला मॅश करून घेऊ शकता। हाताने जर असे मॅश केले की ते बटाटे असे मोठे मोठे राहू शकतात, जेव्हा आपण पराठा करतो ते असे फुटले जातात। त्याच्यामुळे आपण या खिसणीने आपण या बटाट्याला खिसून घेणार आहोत। तर या बाउलमध्ये मी हे बटाटे खिसून घेतेय, म्हणजे असं खिसून घेतलं ना तर बटाटे छान असे मॅश केले जातात, म्हणजे अजिबात असे मोठे मोठे आपले बटाटे राहत नाहीत। हे बघा मस्त आपला इथं बटाट्याचा बघू शकता मस्त असा मऊसूद आपला हा किस तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व बटाटे यावर खिसून घेऊया। तर इथे मी सगळे बटाटे छान असे खिसून घेतलेले आहेत। आता याचं आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत। हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया। एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या त्याही यामध्ये टाकून घेऊया। आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला आणि यावर एक झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघा आपली इथे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये मी थोडंसं तेल घालतेय, साधारण मी यामध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे। यामध्ये मी थोडेसे जिरे घालतेय, थोडीशी मोहरी। आता हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये आपण घालूया।
आता याला असं व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला थोडीशी हळद देखील घालायची आहे आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे मॅश केलेले आपण बटाटे केले होते ते यामध्ये घालायचे आहेत आणि यालाही व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे सगळे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया। तर यामध्ये मी वरून मीठ घातलेलं नाही, कारण की हिरव्या मिरच्या वाटत होते त्यामध्ये मी हे मीठ घातलेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल हे मीठ टाकायचं तर तुम्ही वरून देखील थोडंसं मीठ टाकून घेऊ शकता आणि याला थोडंसं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया। तर इथे आपले हे 25 मिनिटं झालेले आहेत। आता हे झाकण उघडून बघूया। तर बघू शकता मस्त आपले पीठ खूप छान सैलसैल झालेला आहे आणि खूप छान असं मुरलेलं आहे। आता याला हलक्या हाताने असे मळून घ्यायचं आहे आपल्याला। बघा खूपच छान आपलं हे पीठ इथं मस्त असं मळून झालेलं आहे। आता लगेच आपण याचे पराठे बनवून घेऊया। तर हे सारण आपलं देखील छान थंड झालेलं आहे। तर हे मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं होतं, म्हणजे हे लवकर असं थंड होतं। आता याचे आपण गोळे तयार करून घेऊया। आता आपण अशाच प्रकारे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि इथे मी हे कोरडं गव्हाचं पीठ देखील घेतलेलं आहे। तर यातला थोडंसं असं पिठाला थोडासा हात लावायचा आहे आणि यातला असा गोळा तयार करून घेऊ आपण। हे बघा मस्त पीठ असं आपलं मुरलेलं आहे। तर इथे मी हे छोटासा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे। आता याची आपण वाटी तयार करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही वाटी तयार करून घ्यायची आहे। जर पीठ असं हाताला चिटकत असेल ना तर यावर आपण कोरडं पीठ आहे गव्हाचं ते यावर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे अशी आपली याला वाटी तयार करून घ्यायची आहे। जसं आपण पुरणपोळीला कशी वाटी तयार करून घेतो अगदी तशीच वाटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हे बघा इथे मी वाटी तयार करून घेतलेली आहे। आता हे बटाट्याचं जे सारण आहे ते यावर आपण टाकून घ्यायचं आहे आणि याला असा याचा उंडा असा तयार करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे सारण असं दाबून घ्यायचं आणि याचा असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा किती लवकर आपलं हे पीठ छान असा उंडा तयार झालेला आहे आणि हाताला चिटकत असेल तर ह्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे। हे बघा पीठ छान असं मुरलं ना तर व्यवस्थित आपला हा उंडा देखील छान होतो आणि पराठे खूप छान असे लुसलुशीत तयार होतात। आता यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने। आता याला आपण लाटून घेऊया। तर इथे मी खाली थोडंसं पीठ टाकून घेते आणि याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे। हे बघा अगदी सहज असा हे लाटून होतंय। आपला पराठा देखील असा फुटत नाहीये आणि याला खूप असं पातळ लाटायचं नाही। पराठा म्हणलं की थोडासा जाडसरच असतो। हे बघा मस्त असा लाटून झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता याची जाडी। तर मी खूप असा पातळ लाटलेला नाही। आता हे आपण तव्यावर टाकून घेऊया। तर इथे मी हे तवा गरम करायला ठेवलेला आहे, म्हणजे जेव्हा इकडे मी पराठा बनवत होते त्यावेळेसच मी हा तवा गरम करायला ठेवला होता। आता तवा चांगला गरम झालेला आहे। आता यावर थोडंसं तेल टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। पराठा टाकून घेतो ना त्यावेळेस खाली चिटकत नाही किंवा करपत नाही। आता आपण हा तयार केलेला पराठा आहे आपण यावर टाकून घेऊया। आता पराठा टाकल्यानंतर गॅस इथं हाय फ्लेमच ठेवायचा आहे। आता याला पलटी करून घेऊ आपण। हे बघा मस्त शेकलेला आहे। आता इथे आपली दुसरी बाजू देखील पलटून घेऊ आपण। तर बघा अगदी अजिबात असा फुटलेला नाही, तर मस्त असं झालेला आहे। आता यावर आपण तेल टाकून घ्यायचं आहे। तर अगदी टम्म असा फुगत आहे, बघू शकता। वाव खूपच जबरदस्त आपला हा पराठा बनून तयार आहे। तर तुम्ही यावर तेल जर टाकायचं नसेल तर तुम्ही यावर बटर किंवा तूप देखील टाकून घेऊ शकता। आता याची आपण खालची बाजू पलटून करून घेऊया। हे बघा मस्त असा शेकलेला आहे। आता यावर देखील आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। आता ह्या दोन्ही बाजू छान अशा शेकलेल्या आहेत।
मी याला एका प्लेटीमध्ये काढून घेते. तर बघू शकता खूपच जबरदस्त आपला हा पराठा इथं बनवून तयार आहे. तिथे मी हे सगळे पराठे तयार करून घेतलेले आहे. तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा मऊ लुसलुशीत आपला हा पराठा बनवून तयार आहे. तर हा पराठा तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा मस्त असा झालाय. आतपर्यंत तुम्ही पाहू शकता मस्त असं हे सारण भरलेलं आहे. हे बघा किती छान आपला हा पराठा बनवून तयार आहे. तर हे पराठे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. खूप जबरदस्त असे हे लागतात. तर हे गरमागरम पराठे तुम्ही दह्याबरोबर खायचे आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही आलू पराठ्याची रेसिपी? तर किती छान मऊ लुसलुशीत आणि टम्म असा फुगलेला आहे की नाही, आणि खायलाही खूप छान असा टेस्टी झालेला आहे. तर इथे छोट्या छोट्या चुका लक्षात ठेवायच्या, जसं की आपण पीठ व्यवस्थित इथं मळून घ्यायचं. पीठ तुमचं जर चांगलं मुरलं तरच तुमचे पराठे एकदम मऊ लुसलुशीत असे छान तयार होतात. जर पीठ व्यवस्थित मुरलं नाही की तुमचे पराठे फुटू शकतात आणि तव्यावर टाकल्यानंतर ते अजिबात टम्म फुगत नाहीये. तर अशा प्रकारे तुम्ही हा आलू पराठा घरी नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला तो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल